बापा, किती वेळची पाहून राहिली मी या पोरीकडे. हे पोरगी नुसती त्या पोह्याकडे टकर पाहून राहिली. या 2-4 घास खाल्ले फक्त तिनं. का ना रोशनी, पोहे नाही झाले का चांगले? वा हो रोशनी, तुला तर आवडते ना माझे पोहे. आणि काऊन मग 2-3 घास खाल्ले नुसती त्या पोह्याकडे पाहून राहिली आणि तोंड येडवाकडं करून राहिली? बाप्पा, काय झालं तुला असं? आवडले नाही का तुला पोहे? चांगले नाही झाले का आजचे पोहे? नाही व चंदा, मला तर आवडले बा ते आजचे पोहे. मस्त बनले तू पोहे. तर हे तुला तर मस्त बनवले. सगळे जण म्हणते चंदा मस्त पोहे बनवते म्हणते, पण मला आवडते बा तुझे आजचे पोहे. मस्त बनवली चंदा तू पोहे, मस्त बनवली, 1 नंबर बनवली. मी तर खाऊन राहिलो. रोशनी काय माहित का? रोशनी, हो माझे लक्ष आहे रोशनीकडे. रोशनी खाऊन नाही राहिली बरोबर. काय झालं रोशनी? वा ए रोशनी बाई, काय झालं वा बाई रोशनी? तू खाऊन नाही राहिली अशी टकर? खरंच आहे, तू पाहून राहिली पण अशी. असं काय झालं तुले? बरं नाही वाटत राहिलं का? बरं नाही वाटत राहिलं का रोशनी बाई? काय रोशनी? बाबा, माझं लक्ष नाही होतं जी, माझं लक्ष नाही होतं तुमच्याकडे. काय म्हणता? काय झालं? काय म्हणता? काय म्हणून राहिले तुम्ही? पोहे म्हणे ते बाबा, पोहे म्हणून राहिले. चांगले झाले बा. तू खाऊन नाही राहिली पोहे? असं होय? तू नुसती पाहून राहिली. मी पाहिलं त्याकडे 2च घास खाल्ले तू. नेमाचे 2च घास खाल्ले आणि त्याची त्या पोह्याकडे पाहून राहिली. काय विचार करून राहिली ना? काय नाही. काय झालं तुला असं? काऊन मी 4-5 दिवस झाले, आता 2-3 दिवस झाले, तर मी म्हटलं जाऊ दे, इथं ऊन लागली असेल तिले. पण आता कालपासून तू दवाखान्यातून आली, परवाच्या दिवशी दवाखान्यातून आली तू. आणि गोळ्या घेऊन राहिली, तरी तुला बरंच नाही लागून राहिलं का? बरंच नाही लागत आहे का तुले रोशनी? बरं नाही लागून राहिलं का? तू तर गेलती त्या दिवशी दवाखान्यात, गोळ्याही दिसल्या मला त्याजवळ. गोळ्या गिट्या घेऊन राहिली ना बरोबर? हो ना आई, हो ना, घेऊन राहिली ना गोळ्या घेतो ना मी. ते काय नाही, ते डॉक्टर म्हणे ऊन लागली म्हणे, उन्हीच्या नाव म्हणे असं होऊन राहिलं म्हणे. तर काय नाही, होईल म्हणे 4-5 दिवसात कमी, असं आहे. काय नाही झालं म्हणे. काय झालं? कायचा विचार नाही करत आहे मी. विचार काही नाही करत. म्हणून म्हणलं होतं तुम्हाला रोशनीचे बाबा, म्हणून म्हणलं होतं मी का लग्न एवढ्या दूर नका ढकलू. किती दूर झालं होते लग्न? 6 महिन्यावर म्हटल्यावर नका ढकलू. तुम्ही त्याच्या होले हो करून राहिले होते. माझा भाऊ देवदास ना मी, 2 जण बरोबर होतो. पण आमचं ऐकन कोण? आम्हाला तू पागलच समजतं बहीण भावाले. 150 आईनेच म्हणलं होतं ना त्या दिवशी तुम्ही मले. आता पावर ते किती विचारत होऊ शकते. लग्न एवढ्या दूर आहे गे, असं किसं वाटत असन तिले काही, तसं काही असन तिचवालं. जे गोष्ट लागून राहिली असन मनाले जास्त, म्हणून ते बिमार पडत असन काही, असं वाटते बा मला थोडंसं. तुम्हा काय करावं का बाबा? नाही आई, तसं किसं काही नाही. नाही तसं नाही आहे काही, तसं नाही आहे. पण आई लय दूर झालं नाही का लग्न आई? जाऊ दे, झालं तर झालं. काही नाही होत. आता आमच्या चांगल्यासाठीच केलं ना सूरजच्या आई ना. जाऊ दे, काही नाही होत. 6 महिन्यावर गेलं तर आता 2 महिने तर निघूनच गेले. आता 4 महिने बाकी आहे. होते काही तेवढं नाही. त्याच्यामुळे नाही होय आई, माझी तब्येत बरोबर नाही वाटत आहे. मला खाऊ पिऊशा वाटून नाही राहिलं. कसं लागते ते उन्हात आणायचं असन, ते उन्हानं गिनानं काही जीव घायबर होऊन राहिलं त्यानं असन. ते गेली होती दवाखान्यात. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणे एकदम तुम्हाला बरं नाही लागणार, त्याचे म्हणे 3-4 दिवस डोस घ्या लागेल म्हणे गोळ्या. 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या तर कमी पडेल म्हणे ते, असे म्हणे. बरं. तू मग ते पोहे खात नाही का तू? तू काऊन पाहून राहिली अशी त्या पोह्याकडं? आणि बरोबर आहे, विचारही करून राहिली तू. आणि मी तुला किती आवाज दिले, ए बाई रोशनी, पण तुला ऐकू नाही आलं. ते लक्षच नाही होतं माझ्याकडं. असं कोणता विचार करून राहिली होती तू रोशनी बाई? कोणताच विचार नाही करून राहिली होती मी, कोणताच नाही. मला बरं नाही लागून राहिलं ना, तर म्हणून मग काही मध्ये झोप येऊन राहिली. मला जास्त झोप येऊन राहिली. असं वाटतं की मी झोपूनच जा. म्हणून मी झोपीच्या याच्यात असल्यासारखी आहे. गुंग चक्कर आल्यासारखं लागून राहिलं होतं का नाही, म्हणून. नाही तर असं काही नाही आहे बाबा. तुम्ही ना नाही आहे तसं काही, असं म्हणजे ना दुसरा विचार नाही करून राहिली होती मी. पण आता तर तू घरातच आहे रोशनी. आणि तुला चक्र काऊन येऊन राहिल्या? काय झालं तुला असं चक्र येऊन राहिल्या? बरं उन्हीचे म्हणा तर तू 4-5 दिवस झाले घरीच आहे. आता
नाही राणीच्या घरी गेली, नाही सारिकीच्या घरी गेली, कुठंच तर नाही गेली तू. मग तर तुला ऊन लागली नाही. मग म्हणजे ऊन कमी झाली असं ना आता तू आली. मग चक्रा गिकरा तर यायला नाही पाहिजे. तू जेवण नाही करून राहिली ना बरोबर, म्हणून तुला चक्रा येऊन राहिला असं तरी वाटते मला. आता तू तिला जेवण देत जा ना बरोबर. ते म्हणते ते बनवून देत जा, तिच्या आवडीचं बनवून देत जा. आता उन्हाचा टाइम आहे तर कसं खायची इच्छा नाही होत कोणतं काही माणसाने, तर तू तिच्या आवडीनं बनवून देत जा बरं. हा देत जा, आपल्या घरी राहीनच किती दिवस आता ते देत जा तिच्या मतानं बनवून. तू तिला कामात 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 दाबून राहिली ना, कदमान तिच्याकडून सारच काम करून घेऊन राहिली, म्हणून असं दिसन कदाचित शिनगिन आला असं तिला त्याचा. नाही ना मी कुठं काम करून राहिली. आता ती तब्येत नाही बरोबर, तर मी तिला करायला लावून नाही राहिली ना काम. काहीच काम नाही सांगू राहिली आणि ते करूनही नाही राहिली. ते नुसते आपल्या रूम मध्ये बसून राहते आणि गुमसुम राहते ते. मग मी काही काम नाही सांगितलं तिला. किती दिवस झाले मी म्हटलं जाऊ दे काय सांगायचं आहे राहू दे. आता थोडाफार स्वयंपाक येते तिले, थोडंफार येते तिला बनवता. आता मी काही सांगून नाही राहिली. धीरे सांगेन ना, शिकवीन ना. आणि निर्मला बाई आहे तेवढं काही टेन्शन नाही, म्हणून मग मी काही ती तब्येत बरोबर नव्हती तर काही सांगितलं नाही तिले. मी कुठे सांगून राहिली. एक काम कर मग, तू जाय बरं त्या निर्मलाबाईच्या घरी जाय आणि तूप गिफ्ट घेऊन ये थोडंसं. जा पावभर घेऊन ये तू आणि तिले देत जा थोडं तूप. तिथं ऊन निघून जाईल, तूप थंड राहते थोडंसं, तर तूप गिफ्ट घेऊन ये ना. जा ना तू थोडंसं तूप गिफ्ट दे, म्हणजे तिला ताकदही काय बरं. ते कशी चिमल्यासारखी झाली पोरगी. हा जा बरं चंदा, काय बरं आपल्या निर्मलाबाईच्या घरी जाऊ. आपण पैसे देऊ ना तिचेवाले. अर्धा किलो घेऊन ये, अर्धा किलोचे जेवढे होईल तेवढे मी देऊन देईन. जा ना घेऊन ये ना. अहो बरी आठवण दिली हो तुम्ही तुपाची. आणि तूप तिले थोडासा शिरा मिरा थोडासा रवा करून द्याले, तूप गिफ्ट टाकाले, थोडंसं बरं वाटन तिले. बाकीचं खाऊन नाही राहिली तर नाही का बाई रोशनी. हा तुले बरं नाही लागू राहिलं, तूप खाशील काय ना? रवा गिवा देऊ का बनवून? आई आता सध्या काहीच नको बनवून देऊ मला. सध्या तू काही बनवून नको देऊ. माझी तुपाई खायची इच्छा नाही आहे आणि रवा खायची, गोड तर बिलकुलच खायची इच्छा नाही आहे माझ्याली सध्या तरी. मी काहीच खात नाही. मला जेव्हा लागलं ना तर तेव्हा मी तुला स्वतः बनवून मागेन. पण मला नाही का बरं लागून नाही राहिलं तर मी काही खात नाही काहीच. लागेच तू मला नाही का थोडंसं काय सांगू आता. लोणचं म्हणलं ते मग इले अजून शक्य बाई. लोणचं म्हणू शकत नाही. माहीत जास्त असं मन होऊन राहिलं आंबट खायचं. मला ना राणीच्या घरी जावं लागेल ना, आंबा गिंबा खावं लागेल. तिच्या घरी असं कैऱ्या कसं करावं आता मी इले सांगू शकत नाही. बोल ना काय बडबड करून राहिली एकटी तोंडातल्या तोंडात. हा हे ते तोंडातल्या तोंडात बोल ना. मला आजकाल बरं नाही वाटून राहिलं. काय आहे काय नाही काही समजून नाही राहिलं. एकटं तिची तब्येत बरोबर नाही वाटून राहिली आणि त्यातल्या त्यात बोलतही नाही बरोबर आणि काही नाही. एकटीच बडबड करते काय नाही, खात नाही घेत नाही. ह्या पोटीच्या पिसायला बाबा माझी काय म्हणते काय नाही. काय म्हणून राहिली तू आता? तू तूप आणून देतो म्हटलं, सर्व आणून देतो म्हटलं, करून देतो नाही म्हणून राहिली तेवढी. अशा तब्येत खराब होऊन जाईल, काही होऊन जाईल कमी जास्त. मग काय करायचं आम्ही? कायली चिल्लावून राहिली एवढी? हा तिच्यावर कायली चिल्लावून राहिली एवढी? नसेल तिची इच्छा खायची जाऊ दे ना, मग खायन ते तिला वाटन ते बनवून देतो. मग नंतर जेव्हा म्हणून ते तेव्हा बनवून देतो. एवढं काय चिल्लावं लागते? हा माझ्याशी चिल्लावून राहिली तर नाही ना मी सांगतो तुले. मी खातो पोहे खातो थोडसे आणि मी सांगितलं तुले काय बनवायचं तर मला लागलं ना तर मग मी सांगेन. एक काम कर नाही तर मग पणानं ऊन निघते म्हणते ना पण्यानं, तर आंब्याचा पणा देतो का बनवून? ते बरं आहे आमचं थोडंसं बरं लागेल म्हणते त्यानं. पणा नाही का दे थोडसा, देशील का पणा बनवून? हो ना रोशनी, तू जे म्हणशील ते देतो ना बनवून. पणा खायले पणाही देतो. तुला पणा खायचा आहे का पणाही देतो. पण तू बोलून नाही राहिली, चालून नाही राहिली, सांगून नाही राहिली व्यवस्थित, काही नाही. मग मला कसं समजा? हा मी तुझ्यावर चिडून राहिली काय त्यासाठी का तुझी तब्येत बरी झाली पाहिजे बा. हा म्हणून चिडून राहिली. तू गोळ्या घेत नाही घेत काय माहित. गुपसुप आपल्या रूम मध्ये जात गोळ्या घेऊन. हा तिकडल्या रूम मध्ये मधातल्या रूम मध्ये जात गोळ्या घेऊन. खात नाही घेत. मला तर कधी कधी असं वाटतं तू खिडकीतून फेकतं का काय का गोळ्या. मला असंच वाटून राहिलं. म्हणूनच ती तब्येत बरोबर जागेवर येऊन नाही राहिली. हा काय करावं काय समजत नाही. माहिती घेत जा बरं गोळ्या. नाही ना माही घेतल्या मी गोळ्या घेतल्या ना. तू मला असं होकारी आल्यासारखं वाटते ना गोळ्या घेतल्यावर, म्हणून मी तिकडे जाऊन घेतो. आणि तिकडं कसं हवा लागते त्या खिडकीतून तर मग तिथं जाऊन घेत असतो मी. तू माझ्या शकच लय करतो माझ्यावर, शकच लय करता आई. तुला माझ्यावर विश्वासच नाही. एक काम कर तू रोशने, माझ्यासोबत ना दवाखान्यात जा.
तू गेली असेल त्या दिवशी दवाखान्यात, तर त्या कोणत्या गोळ्या दिल्या कोणत्या नाही डॉक्टरनं, तर गोळ्यासोबत घे आणि दुसऱ्या डॉक्टरजवळ जाऊ आपण, चांगल्या डॉक्टरजवळ जाऊ आणि तिथं दाखवतो तुला काय आहे काय नाही. 3 दिवस झाले तू दवाखान्यात जाऊन आली तर तुला बरं नाही, अजून तू यायला जसं तसंच चालू आहे, खाण्या घेण्यात नाही लक्ष नाही, काही नाही काही नाही. हां तर एक काम कर, तू माझ्यासोबत चाल बरं दवाखान्यात. चला आज संध्याकाळी चाललं जाऊ आपण. हां आज संध्याकाळी चाललं जाऊ आणि तपासून येऊ काय आहे काय नाही आहे. काहून अशी करून राहिली तू, खाऊन नाही राहिली, घेऊन नाही राहिली, नुसती झोपून झोपून राहून राहिली आणि चक्राई येते तुले. हां राहून राहून चक्राई येऊन राहिल्या, काहून येऊन राहिल्या आणि काहून नाही. तर याच्या पहिले तर कधी अशी करत नाही होती. हां अशी तब्येत बेकार नाही झाली ती याच्या पहिले. मार बडबड 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 तोंडाले वरपत होती. आता ते गुमसुम 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 घरातल्या घरात राहतं, नाही धड बोलत नाही धड जेवत नाही काही करत. तुला आवाज द्यावा लागते किती वेळा तेव्हा येतं तू. हां चाल बरं तू दवाखान्यात चाल पहिले माझ्यासोबत चाल तू. आई नाही ना, कसं सांगू आता हे मला दवाखान्यात नेलं गेलं नाही झालं मग माझ्याला पितळच उघडं पडते. अहो नाही ना आई, मी नाही का बरी आहे. तू टेन्शन नको घेऊ ना आई. बाबा सांग ना जी आई रे, मी नाही येत दवाखान्यात. नुसतं दवाखान्यात नेते, मला इंजेक्शन द्यायला लावते गोळ्या. ह्या गोळ्या तर संपू दे, 4 दिवसाच्या गोळ्या आहे, अजून 2 दिवस बाकी आहे. ह्या गोळ्या संपू दे मग लागेल तुझ्यासोबत येतो. ह्या गोळ्या संपल्या घरी सूरजला सांगा लागेल काहीतरी करूया 2 दिवसात, नाहीत मग आईला सगळंच माहीत पडते. सूरज काय करू मी आता, मला ना लढू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही हिच्या समोर. मी काय करावं मला काही सुचून नाही राहिलं. सूरज तू 2 दिवसात काहीतरी कर, मला आज ना सूरजला फोनच करावं लागेल. पा झालं तिथं चालू झालं. पाजी पा रोशनीची बाबा पा ते तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबड बडबड करून राहिली. पा हे अशी सवय नाही होती तिला पहिले, अशी तोंडातल्या तोंडात कधीच बडबड नाही करते. घ्यायला ते तोंडावर बोलून दे. आता काहून तर अशीच करून राहिली, तोंडातल्या तोंडात बोलते. ऐकू येत नाही धड काय म्हणते काय नाही. तर तिला दवाखान्याचं नाव घेतलं चालव म्हटलं माझ्यासोबत, तर पा कशी करून राहिली. आणि 2 दिवस तू गोळ्या घ्यायच्या आणि तुला घे, तू गोळ्या कोणत्या घेतात आणि 2 दिवसानंतर ते लेबल आहे ना तुला गोळ्या तर घेऊन चाल माझ्यासोबत दवाखान्यात. 2 दिवसानंतर 2 दिवस तुला काय करायचं आहे कर, गोळ्याचं करायचं आहे. गोळ्या घे त्यावेळेला डोस होऊ दे पूर्ण आणि चाल 2 दिवस बरं लागलं तर बरं त्या गोळ्यानं, नाही तर मग माझ्यासोबत चालते दुसऱ्या डॉक्टरजवळ. राठोड डॉक्टर आहे तो चांगला, त्या डॉक्टरजवळ जाऊ आपण. चल ठीक आहे, घेऊन जाईल तिथे दवाखान्यात. थांब तिच्या गोळ्या होऊ दे म्हणते ना ते, तर होऊ दे गोळ्या. अजून ते डॉक्टर हा डॉक्टर ह्यो डॉक्टर तो डॉक्टर करत राहिलं ना तर एकाच डॉक्टरच्या गोळ्या लागत नाही तिथे. ह्या डॉक्टरचं होऊ दे, 1 दिवस गॅप दे आणि बरं लागते का तर पाय 2 दिवसात आणि घेऊन जाईल तिथे दवाखान्यात घेऊन जाय. म्हणजे ना माहीत पडते मग काहून असं होत आहे काहून नाही काय झालं. फोन आला तिकडल्या रूम मध्ये माझा मोबाईल आहे. थांब मी जाऊन येतो. फोन कोणाचा आला तर पाहून येतो. ते पोहे घे पा कशी उठून पळाली. पोहे देपर्यंत माझ्या हातात पोहे देपर्यंतच नाही थांबली. ते सोप्यावर पोहे ठेवून दिले आणि उठून पळाली. पा फोन आल्या बरोबर. पा आला असं फोन बोलू दे ना, तिले बोलते तर काय. तू एका तिच्या हातात दूध मागा लागतो तू चंदा. हा पुरीच्या त्यावेळेला हात धुवूनच मागं लागतं एवढी. हा वच करत राहायचं नसती. हा जाईल ना ते 2 दिवसात तिला बरं नाही लागलं तर घेऊन जातो तिला दवाखान्यात. 2 दिवस वाट पाय नाही म्हणते ते तर. आणि 2 दिवसानंतर जर तिला बरं नाही लागलं ना तर मी येतो त्यासोबत आणि चल तिला दवाखान्यात आपण दोघे घेऊन जाऊ. आला असं कोणत्या पोरीबाजीचा फोन, नाही तर सूरजचा घ्यायला असं जुडला आहे ना लग्न. बोलू दे ना मग, आता बोलते तर तू मला अलगच दिसतो. एवढंही नाही पाहिजे. जा बापा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. काय इकडं पोरीले नाही बोलू शकत आणि इकडं बापाले म्हटलं तर बाप पोरी करून चिरते आणि पोरीले म्हटलं तर पोरगी ऐकत नाही बरोबर. काय बोलाव ना काय नाही बोलत. आपलं डोकं पागल झालं बापा. जा करत बसा तुमच्या मतानं. जाऊ द्या तिकडं. चालली मी माझ्या कामावर. स्वयंपाक खायचा आहे अजून. तुमचं खाणं पिणं चालू आहे आणि मी खायचीच आहे.